आता बातम्या विस्ताराने। महापालिकेजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचा वाद आता पोलीस ठाण्यात धडकला आहे। आयुक्त धायगुडे यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी MG धिवरे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेचा मनपा कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे। त्यांनी काम बंदचे हत्यार उगारले आहे। त्यामुळे मनपात आज स्मशान शांतता अनुभवास मिळाली। सर्व विभागातील कामकाज ठप्प झाले होते। या संदर्भात मनपा कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला। अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देऊन दोषींवर सक्त कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महापालिकेच्या शेजारीच असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राची वास्तू उभी आहे। सदर वास्तू अनधिकृत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे। तसेच हे अतिक्रमण काढतानाही महापालिकेला विरोधाला सामोरे जावे लागले होते। यावेळीही जमावाने अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक केली होती। प्रशासकीय कामे करताना आलेल्या अडचणींमुळे महापालिका बंद पुकारण्यात आले आहे। यापुढे भविष्यात अधिकारी आणि कर्मचारी यांना योग्य संरक्षण देण्यात यावे। शासकीय कामे करीत असताना येणाऱ्या अडचणींना तोंड देणे आज कठीण झाले आहे। गल्लीबोळातील पुढाऱ्यांनी महापुरुषांच्या नावे अतिक्रमण केली आहेत। ती काढताना वादाला नेहमीच सामोरे जावे लागते। यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे। जर अधिकाऱ्यांवर दगडफेक होत असेल तर त्यांना आपले कामे कसे करावे असा प्रश्न उपस्थित करीत आज धुळे महापालिकेत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। यावेळी महापालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर येऊन धडकले। यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते। काल धुळे महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती संगीताजी धायगुडे मॅडम यांना जो खुनाची धमकी दिल्याचा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। एका महिला अधिकाऱ्याला अशी धमकी देणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। तर या घटनेचा निषेध करते आणि जो काही हा प्रकार घडला ज्यांनी धमकी दिली त्या दोषींवर कारवाई होईल अशी मागणी मी करते आणि या ठिकाणी कर्मचारी संघटनेला माझा पाठिंबा आहे। काल दिनांक 10 रोजी महाशय आयुक्त यांच्या कार्यालयात धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांसह आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा करत असताना ते जे प्रतिष्ठित समाजसेवक आहे त्यांचा संयम सुटला। त्यांची जी मागणी होती ती त्यांनी कायदेशीर म्हणा किंवा जे काही मार्ग असेल योग्य त्या सनदशीर मार्गाने त्यांनी सोडायला पाहिजे आणि आपलं म्हणणं मांडलं पाहिजे। कारण अधिकारी हा कायद्याच्या चौकटीत बांधलेला असतो। ज्या मर्यादा असतात त्या मर्यादामध्ये मॅडमने त्यांना उत्तर दिलं असताना त्यांनी आपला संयम सोडला आणि त्यावेळेस त्यांनी दादागिरीची भाषा केली की तुमचे अतिक्रमण काढणारे 50 कर्मचारी आणि त्यांच्या सहित तुम्हाला आम्ही जीवे ठार मारू अशा प्रकारची जी भाषा वापरली ही अतिशय निषेधार्थ आहे। आणि आमची आता पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की तो जो गुन्हा आहे हा कडक गुन्हा दाखल करावा आणि संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमच्या संघटनेची मागणी आहे।